लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त प्रचार सभेला उपस्थित असलेले आपले लाडके खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगेजी, ज्यांचं खुमासदार भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं, ते लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मंजुताई निंबाळकरजी, मुफ्ती वसीम साहब, लातूरचे माजी महापौर आणि आपले प्रभाग क्रमांक 10 चे लाडके उमेदवार ॲडव्होकेट दीपक सूळ, डॉक्टर बालाजी सोळंके, भानुदास सोलंकरजी, विकास वाघमारे, बालाजी मुस्कावाड, डॉक्टर अंजुम कादरी, डॉक्टर विजय अजनीकर, श्री वैरागे, कंचन रत्नदीप अजनीकर, सुकेशनी बालाजी मुस्कावाड, छाया बंडगर, सुजाता विजय अजनीकर, पवन भानुदास सोलंकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले विजय टाकेकर, पद्माकर ओगिले, प्रमोद जाधव, काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्ते, सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार, मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये 15 जानेवारीला मतदान होणार आहे. लातूरची सूत्र कोणाच्या हाती द्यायची आहेत याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. लातूरमध्ये अलीकडे जे राजकारण सुरू आहे, एवढं घाणेरडं राजकारण यापूर्वी कधीही झालं नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष
रवींद्र चव्हाण लातूरात येतात आणि ते असं म्हणतात, लातूरकर आता आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण पुसणार आहेत. एवढ्या घाणेरड्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये होत आहे. अशा राजकारणाला आपण थारा देणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण म्हणजे काय? या सभेमध्ये जेवढे उपस्थित आहेत ते सारे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण आहे. असा इथे एकही व्यक्ती नाही ज्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा स्पर्श झालेला नाही. आठवण पुसून टाकणं हे भाष्य भाजपचे नेते करतात. ही शोकांतिका आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आपलं तर भाषण होण्याचं काही कारणच नाही. इथं जे वक्ते आले त्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्ण झालेलं नाही. मला याचा आनंद आहे की भारतीय जनता पक्षाचं सुद्धा भाषण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. ज्या निवडणुकीसाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत, जी माणसं या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं उभी केलेली आहेत, ती कामाची माणसं आहेत. प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11 काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं जे उमेदवार उभे केलेले आहेत, हे सारे उमेदवार हे कामाचे आहेत. ऍडव्होकेट दीपक सूळ या भागाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. तुम्ही भरभरून ऍडव्होकेट दीपक सूळ यांना प्रेम दिलं, पाठिंबा दिला, बळ दिलं आणि आज इथं आल्यानंतर
या प्रभागाचा कानाकोपरा काँग्रेसनं विकसित केला, याचा अनुभव तुमच्यापैकी प्रत्येकाला आलेला आहे. या प्रभागामध्ये आता कुठलं काम शिल्लक आहे असा जर आपण स्वतःला प्रश्न केला तर कदाचित त्याचं उत्तर आपल्याला मिळणार नाही. तुम्ही मागण्या अगोदरच इथले आपले उमेदवार माझ्या प्रभागातल्या नागरिकाला काय हवंय, माझ्या प्रभागाच्या नागरिकाची काय गरज आहे हे ओळखून दिल्ली, मुंबईहून, लातूरहून निधी खेचून आणण्याचं काम हे उमेदवार सातत्याने करत आलेले आहेत. आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. तुमचे जेवढे म्हणून आभार मानावेत तेवढे कमी आहेत. ही निवडणूक एकतर्फी आहे. हा जो पाठिंबा या ठिकाणी मला पाहायला मिळतोय ही प्रचाराची सभा आहे का विजयी सभा आहे हा प्रश्न पडावा अशी मतदाराची उपस्थिती या सभेमध्ये आपल्याला लाभलेली आहे. डॉक्टर बालाजी सोळुंखे डॉक्टर रुपाली सोळुंखे या आपल्या प्रतिनिधी राहिल्या. त्यांनी देखील त्यांच्या काळामध्ये या परिसरासाठी खूप कष्ट वेचले. आज डॉक्टर बालाजी सोळुंखे यांना काँग्रेस पक्षाने संधी दिलेली आहे. ऍडव्होकेट दीपक सोळ यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतायत. आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की आपल्या प्रभागाच्या विकासाचं जे स्वप्न आपलं आहे ते स्वप्न साकारण्यासाठी आमचे हे उमेदवार तसूभरही कमी पडणार नाहीत ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आमच्या भगिनी सुकेशनी बालाजी मुस्कावाड या देखील नगरसेविका राहिल्या. पक्षाने पुन्हा त्यांना संधी दिलेली आहे. आमचे स्नेही बालाजी मुस्कावाड या परिसरामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जी भूमिका त्यांनी आपल्या उराशी बाळगली त्यांचा संपर्क, त्यांचा जनसंपर्क, संघटन कौशल्य आज काँग्रेस पक्षाचं बळ वाढवण्याचं काम बालाजी मुस्कावाड आपण करत आहात. याबद्दल खरंच मी आपलं या ठिकाणी कौतुक करू इच्छितो. रत्नदीप अजनीकर
कांचन रत्नदीप अजनीकर यांनी देखील आपलं प्रतिनिधित्व केलं आणि प्रामाणिकपणे आपली सेवा केली. पक्षाने पुन्हा त्यांना संधी दिलेली आहे आणि आणखी जोमानं या पुढच्या काळामध्ये ते काम करतील हा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. प्रभाग क्रमांक 10 चे आमचे हे चारही उमेदवार यांना आता तुम्ही किती मताधिक्यानं निवडून देणार आहात हा खरा प्रश्न मी तुम्हाला करणार आहे. आणि आपल्याला काय करायचंय, तुम्ही मला जेवढ्या मताने निवडून दिलं, किंबहुना डॉक्टर शिवाजी काळगे यांना जेवढ्या मताने निवडून दिलं, त्यापेक्षा अधिक मतानं आमचे हे चारही उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे ही कळकळीची विनंती मी करायला तुम्हाला या ठिकाणी आलेलो आहे. विकासासाठी डबल इंजिन तुम्ही ऐकताय अलीकडं, ट्रिपल इंजिन आता आवश्यक आहे. नगरसेवक, आमदार, खासदार दिल्लीहून निधी डॉक्टर शिवाजी काळगे पाठवतील, मुंबईहून निधी मी पाठवेन आणि लातूरहून निधी ऍडव्होकेट दीपक सूळ आणि त्यांचे सगळे सहकारी इथं खेचून आणतील. हे मला आपल्याला प्रामुख्याने सांगायचं आहे. आणि निधी कमी पडणार नाही. आणि ऍडव्होकेट दीपक सूळ, तुम्हाला तर निधी कधी कमी पडलाच नाही. निधी कसा खेचून आणायचा याचा हातखंडा ऍडव्होकेट दीपक सूळ यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून लातूर शहरामध्ये 18 प्रभाग आहेत. 18 प्रभागामध्ये सर्वाधिक निधी जर कुठल्या प्रभागामध्ये आला असेल तर तो प्रभाग क्रमांक 10 आहे. हे आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. एवढा निधी दुसऱ्या कुठल्याही प्रभागामध्ये आला नाही जेवढा निधी ऍडव्होकेट दीपक सूळ आणि त्यांचे सारे सहकारी यांनी या प्रभागामध्ये खेचून आणलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखी कामं करायची आहेत. सुभेदार रामजी नगर येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्याला उभा करायचा आहे. हे स्वप्न आपल्या या परिसरातल्या बांधवांचं आहे, भगिनींचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे स्वप्न साकारण्याचा शब्द आम्ही आपल्याला आज या निमित्तानं देऊ इच्छितो. 1 नंबर ते नरसिंहनगर या ठिकाणी जे पाणी वाहतं ते पाणी काढून देण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला उपाययोजना करायच्यात. आणि त्या कामाच्या संदर्भामध्ये सुद्धा मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की जी नाली जी अरुंद झालेली आहे तिला रुंद करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही विकास आराखड्यामध्ये समाविष्ट करू, जेणेकरून सकल भागामध्ये या परिसरामध्ये जे पाणी कधी साचतं तर ते पाणी देखील काढून देण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला उपाययोजना करायची. हा रस्ता
काँग्रेसनं विकसित केला आणि आज या रस्त्यामुळे इथली वाहतुकीची कोंडी फुटली आणि या परिसरामध्ये वाहतुकीसाठी दळणवळणासाठी चांगल्या सुविधा या ठिकाणी आपल्याला निर्माण करता येऊ शकल्या, हे देखील मला या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं. प्रभाग क्रमांक 11 आमचे उमेदवार विकास वाघमारे छाया बटगर, डॉक्टर विजय अजनीकर यांच्या पत्नी सुजाता विजय अजनीकर आणि आमचे तरुण सहकारी पवन सोलंकर. एक लक्षात आलं आपल्याला, ज्या उमेदवारांच्या नावाची घोषणा या ठिकाणी होताच टाळ्या आणि शिट्ट्या झाल्या, तर ते लोकप्रिय उमेदवार आहेत याची अनुभूती आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्रामध्ये अलीकडे जे चाललंय, भारतीय जनता पक्ष म्हणतं अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार म्हणतंय की भारतीय जनता पक्ष भ्रष्ट आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष म्हणतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार भ्रष्ट आहे. भारतीय जनता पक्ष म्हणतंय की शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष भ्रष्ट आहे. हेच चाललंय महाराष्ट्रामध्ये. आणि लातूरमध्ये काही फार वेगळं चाललंय असं मानण्याचं कारण नाही. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं 70 उमेदवार उभे केले. 65 काँग्रेसचे, 5 वंचित बहुजन आघाडीचे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी लातूर शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये 90% स्ट्राईक रेट काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा असेल. 90% स्ट्राईक रेट. 70 पैकी 63 जागाहून अधिक जागा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी जिंकेल, ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आणि त्यापैकी 8 जागा ह्या या परिसरातल्या आहेत. इतर पक्षांना तर उमेदवारही प्रभागातले देता आले नाही. आयत्या वेळेला तिकीट दिली. ज्यांना काँग्रेस तिकीट देऊ शकली नाही अशांना निवडणूक कार्यालयाच्या बाहेर शोधून धरून त्याच्या हातामध्ये तिकीट दिलं आणि आयत्या वेळी त्याला उभं केलं. आणि म्हणून अशा संधी साधू दल बदलू उमेदवारांच्या पासून आपण सावध राहिलं पाहिजे. हे कोणाचे नाहीत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी ते कोणाच्याही चुलीवर जाऊन बसतील. अशा उमेदवारापासून कृपा करून सावध राहा.
आज इथले सुद्धा तिकीट नाही मिळालं म्हणून पक्ष सोडून गेले. कोण माहितीये का? हा, काँग्रेसने त्यांना अनेकदा तिकीट दिलं, अनेकदा निवडून आणलं. आज काही नाही मिळालं म्हणून आपल्याला सोडून जातो. यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये तर सारेच बाहेरचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाने जे उमेदवार उभे केलेले आहेत त्या प्रभागामध्ये कुणी राहत नाही. आणि म्हणून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. जे आपल्या प्रभागातच राहत नाहीत, आपल्या प्रभागामध्ये ज्यांचं वास्तव्य नाही, अशांच्या पाठीशी आपण आपली शक्ती उभी करणार का? हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्या या भागाचा विकास साधण्यासाठी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं, हे आवाहन करण्यासाठी मी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा काही तासामध्ये आपल्या पुढे येईल. काँग्रेसने जी कामं केली ती आपल्या समोर आहेत. महिलांना मोफत सिटी बस देण्याचं काम काँग्रेसने केलं. सरकारच्या प्रशासकानं त्याच्यामध्ये अडसर आणलं. पण मी लातूरकरांना आश्वस्त करू इच्छितो की महिलांसाठी जी मोफत सिटी बसची योजना आहे ती पुन्हा आम्ही सुरू करणार. आणि लातूर शहरातल्या महिलांना लातूर शहरामध्ये कुठेही प्रवास करायचा असेल तर तो मोफत प्रवास देण्याचा शब्द मी आपल्याला आज या निमित्तानं देऊ इच्छितो. अशा अनेक योजना आहेत, त्या योजना आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आज लातूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही मोडकळीस येते. काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधीही कायदा आणि सुव्यवस्था एवढी बिकट झाली नव्हती जेवढी आज बिकट झालेली आहे. आज लातूरमध्ये ड्रग्ज मिळत आहेत, अंमली पदार्थांची विक्री होते. काय करतंय सरकार? काय करतंय गृह खातं? काय करतायत पालकमंत्री? याचा सुद्धा हिशोब आपण घेतला पाहिजे. आज आपल्या पिढ्या बिघडवण्याचं काम जर या राजवटीमध्ये होत असेल तर अशा राजवटीचा काय उपयोग हे देखील आपण सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. आज लातूर शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. लातूरच्या कानाकोपऱ्यामध्ये जर आता अंमली पदार्थ जर उपलब्ध होत असतील तर आपल्याही भागामध्ये यायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून वेळीच याचा जर बंदोबस्त आपण नाही केला तर आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेणार आहोत. हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचंय. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये
अलीकडे जो भ्रष्टाचार फोपावलाय, सामान्य नागरिकाला एखादा परवाना हवा असेल तर किती खेटे घालावे लागतात, पैसे मोजल्याशिवाय एकही कागद पुढे सरकत नाही, अशी व्यवस्था सत्ताधाऱ्यांमुळं या ठिकाणी रुजू होते। याचा देखील आपण हिशोब विचारला पाहिजे, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं। या परिसरामध्ये एखाद्याला घर बांधायचं असेल, घराचा परवाना मिळवायचा असेल तर किती अनंत अडचणीला तुम्हाला तोंड द्यावं लागतं। हे सगळं चित्र आपल्याला बदलायचं आहे। आम्ही काय करणार आहोत? लातूरच्या नागरिकांना जे परवाने लागतील, ज्या नाहरकती लागतील, त्या ऑनलाईन पद्धतीने तुमच्या घरापर्यंत देण्याचा शब्द आज आम्ही आपल्याला देतोय। ज्या 40 सुविधा आहेत, त्या 40 सुविधा आपल्याला घरपोच देण्याची व्यवस्था काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात येणार आहे। जायची गरज नाही तुम्हाला महानगरपालिकेमध्ये, आणि नाहीतरी ऍडव्होकेट दीपक सूळ तुम्हाला जाऊ देणार नाही। कुठं गेले? ही अशी माणसं असल्यानंतर घरपोच तुम्हाला सेवा उपलब्ध करून देते, कुठेही जायची गरज नाही। आज कंत्राट, शेकडो कोटी रुपयाची कंत्राट सरकारनं प्रशासकाच्या माध्यमातून कोणाला दिली? गुजरातच्या कंपन्या। तुम्ही ऐकताय टीव्हीवर, वर्तमानपत्रामध्ये वाचताय, लातूरमध्ये ते घडतंय। आता एखादी नाली जर झाली नाही, तो ठेकेदार कुठे आहे म्हटल्यानंतर लातूर शहर महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला सांगतात तो गुजरातला आहे। काय विचारायचं त्याला? कधी सापडायचा तो? तुमच्या तर घरासमोरचा रस्ता खोदला, तिथं त्यांनी खड्डाही केला, तिथं मलनिसारण ज्याचा उल्लेख खासदारांनी केला त्याची वाहिनी देखील अंतरली आणि तो निघून गेला। आता तो खोदलेला रस्ता बुजवायचा कोणी? आता तुमच्या सांडपाण्याची जोडणी त्या वाहिनीला करायची कोणी? त्याला विचारलं तर तो म्हणतो इथं नाही। तो कुठला आहे तर तो म्हणतो गुजरातचा आहे। याला कंत्राट कसं दिलं त्याला विचारलं तर तो म्हणतो की मंत्रालयातून सचिवाचा फोन आला आणि नाईलाजाने आम्हाला याला कंत्राट द्यावं लागलं। पैसा तुमचा, मालमत्ता कर तुम्ही भरणार, स्वच्छता कर तुम्ही भरणार, पाणीपट्टी तुम्ही भरणार, जीएसटी तुम्ही भरणार, आणि या कराच्या पैशाची लूट सत्ताधारी करणार। ही लूट थांबवण्याची वेळ या मतदानातून आलेली आहे आणि म्हणून या लातूरला जर पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचा असेल तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही उभं राहायचंय। लातूरला संदेश या परिसरातून गेला पाहिजे। लातूरमध्ये चर्चा होणार आहे। आजची सभा कशी झाली, किती लोक आले होते, लोक काय चर्चा करत होते, लोकांनी काय सांगितलं,
पत्रकार इथं आहेत, माध्यम इथं आहेत, आणि इथं जी चर्चा होईल ती लातूरमध्ये तर जाईलच, मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात जाईल. हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. मी आज आपल्यापैकी प्रत्येकाचं मनापासून स्वागत करतो. जेव्हा जेव्हा मी इथे येतो तेव्हा तेव्हा तुमचा पाठिंबा पाहून ऊर भरून येतं. ही ऊर्जा आहे, जी ऊर्जा आम्ही इथून घेऊन जातो, आणि ही ऊर्जा इथून घेऊन जाऊन लातूरच्या काना कोपऱ्यामध्ये तुमचा विचार आणि त्याचा प्रसार करण्याची शक्ती आम्हाला प्राप्त होते. आणि हीच ती शक्ती आहे 15 तारखेला जेव्हा मतदान होईल आणि 16 तारखेला जेव्हा निकाल लागेल, आणि एबीपी माझा जेव्हा तुम्ही 16 तारखेला मतमोजणीची बातमी द्याल, तेव्हा माझी आपल्याला अशी विनंती आहे की पहिली बातमी, कारण तुम्ही साक्षीदार आहात, तुम्ही इथं आलेले आहात, पहिली बातमी तुमच्याकडनं अशी आली पाहिजे की लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 येथून ऍडव्होकेट दीपक सूळ आघाडीवर. ही तर बातमी द्यायला हरकतच नाही. ओपिनियन पोल इथं आहे, सॅम्पल इथं आहे. 16 तारखेला प्रभाग क्रमांक 10 मधून ऍडव्होकेट दीपक सूळ आघाडीवर अशी बातमी येणार का नाही सांगा, हात वर करा. हा आशीर्वाद येतोय, 11 वर येतोय. कोणाचं नाव घ्यायचं 11 मध्ये? प्रभाग क्रमांक 11 मधून विकास वाघमारे उर्फ माटे आघाडीवर. आपल्याला या परिसरामध्ये खूप कामं करायची आहेत. औद्योगिक वसाहत इथं आहे, आणि या औद्योगिक वसाहतीमध्ये सुद्धा आम्ही आता शासनाकडे मागणी करतोय की इथं आता तुम्ही औद्योगिक वापर याच्यामध्ये आता दुरुस्ती करून वाणिज्य वापर सुद्धा त्याला अनुज्ञेय करा, जेणेकरून गुंतवणुकी इथे येतील, नोकऱ्या उपलब्ध होतील, आर्थिक चलन वाढेल. अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या परिसराचा विकास साधायचा. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. 15 तारखेला मतदान होणार आहे. हात या चिन्हा समोरचं बटन दाबून काँग्रेसला विजयी करा, आणि गॅस सिलेंडर या चिन्हा समोरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला विजयी करा. ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.